नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. देशातील पहिली खासगी बाजार समिती म्हणून देशात व देशाबाहेर नावलौकिक असलेली परफेक्ट कृषी मार्केट यार्ड नाशिक येथे शिरूर कासार तालुक्यातील वारणी या गावातील शेतकरी रामनाथ रावसाहेब केदार यांनी पिकवलेल्या डाळिंबास प्रति किलो 301 रुपये उच्चांकी भाव मिळालाय. मागील 10 वर्षातला हा सर्वाधिक भाव असल्याचं या खासगी बाजार समितीचे अध्यक्ष बापूराव पिंगळे यांनी सांगितलंय. हा उच्च प्रतीचा माल मलेशिया देशात पाठवला जाणार असून खरेदीदार व्यापारी दुबई येथील बकरावी फूड कंपनी आहे. परफेक्ट कृषी मार्केट यार्ड ही खासगी बाजार समिती याच क्षेत्रात पूर्वीपासून काम करत असलेले बापूराव पिंगळे यांनी 10 वर्षांपूर्वी नाशिक येथे स्थापन केली. इतर बाजार समित्या करत असलेले कामकाज व आपल्या बाजार समितीचे कामकाज हे आगळ्या वेगळ्या सेवाभावी असावे. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम पुरेपूर व त्वरित मिळावे. बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल आल्यावर त्यांच्या मोबाईलवर लगेच त्याची माहिती पाठविणे, स्पर्धेमधून उघड पद्धतीने लिलाव बोली करून पारदर्शी व्यवहार करणे, लिलाव झालेल्या सर्व शेतमालाची माहिती उदाहरण वजन, भाव, रक्कम पट्टीद्वारे शेतकऱ्याला लिलाव प्रक्रिया झाल्यावर लगेचच त्यांच्या मोबाईलवर पाठवणे, शेतकऱ्यांना संरक्षणासह सर्व सोयी सुविधा पुरवणे अशा एक ना अनेक सेवा देत असल्यामुळे परफेक्ट कृषी मार्केट यार्डात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील शेतमाल येत असल्याचं पिंगळे यांनी सांगितलंय. वास्तविक शेतकरी हे नेहमी प्रयोगशील शेती करून उत्कृष्ट प्रकारचा शेतमाल आपल्या शेतात पिकवतात, पण त्यांना योग्य बाजारपेठ व योग्य मार्गदर्शनाअभावी आपला माल योग्य भावात विकता येत नाही. तर कधी कधी त्या मालाचे कृषी उत्पन्न बाजार समितीत आणावे लागणारे भाडेही मिळत नाही. याची खंत स्वतः शेतकरी असलेले बापूराव पिंगळे यांच्या मनात नेहमी होती. परफेक्ट कृषी मार्केट यार्डाच्या वतीने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल स्वतः दुबईत पाठवता येईल व त्या शेतमालाचे पेमेंट नाशिकमध्येही आम्ही देऊ असे बापूराव पिंगळे यांनी सांगितलंय. बळीराजाला ज्याच्या घामाचा दाम मिळावे, त्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे त्वरित मिळावे, त्यांना योग्य मार्गदर्शन, मदत, सहकार्य उपलब्ध व्हावे अशा संकल्पनेमधून खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केल्याचं पिंगळे यांनी सांगितलंय. शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेला शेतमाल फक्त भारतातच न जाता तो शेतमाल दुबई, मलेशिया, सिंगापूर सह सर्व जगात गेला पाहिजे. त्याकरिता राज्य व केंद्र सरकारने सुलभ व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून द्यावी. हवाई, रस्ते व समुद्रमार्गे अशा सर्व वाहतूक सेवा पुरवाव्या म्हणजे शेतकरी जगाच्या मागणीप्रमाणे दर्जेदार व उत्कृष्ट पिके घेतील. त्यामुळे बळीराजाला त्याच्या घामाचे योग्य दाम मिळेल असे यावेळी डाळिंब उत्पादक शेतकरी रामनाथ रावसाहेब केदार यांनी सांगितले. 5100 रुपया, 5100 रुपया, 5200, 5300, 5400, 5500 रुपया, 5600 रुपया, 5700 रुपया, 5800, 61 रुपया. वाह वाह, माल आहे 61 रुपया. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, नाशिक. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.